दुसऱ्या बाजूने ओढ बसली. वेग वाढला तोच अचानक त्याच्या असह्य वजनानं महासागराचा तळ खचू लागला. मंदराचल खाली खाली उतरत चालला. कोणाचा काहीच उपाय चालेना. मंथन थांबलं. आता पाहता पाहता वैकुंठपतींनी विशालदेही कासवाचं रूप घेतलं. आपल्या वज्रप्राय अभेद्य पाठीवर मंदराचल धारण केला आणि महाप्रचंड समुद्र मंथनाला सुरुवात झाली. देव दानव सर्वस्व एकवटून खेचू लागले. वेग वाढत चालला. मंदराचल सरसरत गरगरत क्षीरसागर घुसळून काढू लागला आणि लाटांच्या त्या कल्लोळातून काहीतरी चमकलं आणि गळत वर आलं. पंखांचा अतिवेगवान घोडा, उच्चैश्रवा, अश्वरत्न, अष्टदिशा तोलून धरणारा गजराज ऐरावत, गजरत्न, इच्छापूर्ण, भाग्यशाली कामधेनू, धेनुरत्न, सूर्यमंडलाचं तेज असणारा झळाळता कौस्तुभमणी, द्रव्यरत्न, सर्व मनोकामना परिपूर्ण करणारा कल्पवृक्ष, तरुरत्न, नखशिखांत मोहमयी लावण्यवती रंभा, शृंगाररत्न, समृद्धिदायी परम उदार कमलजा, श्री महालक्ष्मी, धनरत्न, अनुपम सुगंधी, सदैव प्रफुल्लित पारिजात, पुष्परत्न, धुंदी आणणारी, तोड सोडणारी, मादक दारुणी, मदिरा, उन्मादरत्न, अतीव रमणीय, शीतल, तारकानाथ चंद्र, ग्रहरत्न, रणभूमीवर युद्धासाठी ललकारणारा पांचजन्य शंख, सागररत्न, दिव्य कलशासह वैद्यराज, धन्वंतरी, आरोग्यरत्न, मृत्यू भयाचा नाश करून तेजस्वी, अजर, अमर करणार अमृत, सर्वश्रेष्ठ दिव्य रत्न. ही 13 रत्न लाभल्यावर देव दानव परम हर्षभरीत झाले होते. पण तो रत्नांचा अद्वितीय लाभ घेण्याचं अशक्य कोटीतलं अजोड महाकार्य शक्य झालं होतं ते केवळ देवाधिदेव महादेवांच्या अचाट अफाट सामर्थ्यामुळे. मंथनाच्या वाढत्या वेगामुळे, प्रचंड घर्षणामुळे हुंफाटत उफाळलं, जळजळतं हलाहल. ती मूर्तिमंत संहारकता स्वीकारण्याचं कोणातही धाडस नव्हतं. मग सुरू झाला कलह. हे हलाहल विष दैत्यांनी घ्यावं. कदापि नाही. या जळजळत्या विषाचा स्वीकार देवतांनीच करायला पाहिजे. आम्हाला हा सर्वनाश ओढवून घेणं शक्य नाही. मग आमच्या राक्षस सेनेचा महाक्रोध ओढवून घ्यावा लागेल. हा अन्याय आहे. हलाहल दानवांच्याच वाट्याला जावं. नाही, हलाहल देवांनीच घ्यावं. वाड्याची खिडकी पेटली आणि दोन्ही पक्ष हाताईवर आले. अति भीषण युद्धाचा, त्रिखंडाच्या विनाशाचा वादळी रंग दिसू लागला. समस्त चराचर भयग्रस्त झाले. उपाय निघेना. अखेर अद्वितीय, अद्भुत, सामर्थ्यशाली सर्व सत्ताधीश भोलेनाथांची अवघ्यांनी आळवणी केली आणि गगनस्पर्शी महादेवांची परमदिव्य मूर्ती पाताळातून प्रकट होऊ लागली. समस्त देवदानवांना तुम्हाला चिंतामुक्त, भयमुक्त, समस्यामुक्त करण्यासाठी मी आलो आहे. ब्रह्मांड वाचलं पाहिजे. सृष्टीचं चक्र अविरत फिरत राहिलं पाहिजे. त्रैलोक्याचा विनाश घडवणारं हलाहल त्याच्या महाविध्वंसक परिणामांसह नष्ट झालं पाहिजे. म्हणूनच त्रिभुवन कल्याणासाठी मी ते प्राशन करतो. अतूट, अभेद्य, अमोघ शिवरूप धारण केलं. दिव्य हस्तांची ओंजळ केली. त्यात ते खळखळत सर्वनाशक हलाहल भरून घेतलं आणि क्षणार्धात ते हलाहल पिऊन टाकलं. त्याचा घातक प्रभाव मात्र दिसला. शिवांच्या अंगाचा प्रचंड दाह झाला. रोमारोमात आग भडकली. मस्तकात जळू बडवाना पेटला. गळ्यात अडकलेल्या हलाहलामुळे असह्य असह्य आग होऊ लागली. अवघा कंठ निळा झाला. ती आग शांत करण्यासाठी सदा सर्व काळ शीतल असणाऱ्या नागराजानं गळ्याभोवती वेटोळ घातला. मस्तकी गारव्याचा सुखद वर्षाव करणारा चंद्र आला. शिरावरून वाहत येऊन अवघ्या शरीराला जलाभिषेक करण्यासाठी पावन गंगा धावली आणि विराट समुद्र मंथनाच्या प्रसंगी अखंड क्षीरसागराच्या तीरावर नयन मनोहर रूपात सजलेल्या, भावभक्तीच्या गंगा जलात भिजलेल्या आणि त्रिखंड मोलाच्या अद्भुत किमयेनं गाजलेल्या महादेवांच्या नामाचा मुक्त कंठानं जय जयकार गुंतुरला.